कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं एक कुठे चल ना, एक तुला काही कळतंय का? दोन्ही घरातले इथे आहेत, आपल्या इथे भेटणं रिस्की आहे। रिस्क घेतलीये मी, कारण तुम्ही इथे काय करायला आलात ना हे मला कळलं पाहिजे। काही नाही ग, आई शिवाला शपथ घ्यायला घेऊन आली। काय काय काय? तिची अक्कड काही कमी होत नाही ना म्हणून। म्हणजे काल तिने परत मारामारी केली। ऐक ना, मला नीट सांगशील काय झालं? नाही, शिवाना सगळं स्वतःवर ओढून घेते, म्हणून तिचं वाईट करण्यासाठी ना आपल्याला काही वेगळं करायची गरज नाही पडत कित्येकदा। आणि बिचारी आई म्हणून ती तिला इथे घेऊन आली। तिला वाटतंय की शिवा सुधारेल, देव तिला जरा अक्कल देईल, तिचं भलं होईल। तुझ्या आईला पण काहीही वाटतं आणि याचा काही उपयोग होणार नाही आता। नाही पण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहायला नको हा। ती शिवा आहे शेवटी। आग जरी विझलेली दिसत असली तरी कधी भडका उडेल काही सांगता येत नाही। आणि आता तर प्रश्न आशूच्या आणि शिवाच्या नात्याचा आहे। ती काहीही करायला तयार आहे। तुमच्या घरात आलेली शिवा आणि तुमच्या घरात रुडलेली शिवा वेगळी आहे। जर शिवाने हे सगळं बंद केलं तर तिची चूक काढता येईल असं काहीच उरणार नाही तिच्यात। हा, त्यामुळे ती आदर्श सून बनू शकते ना, आणि हे आपल्याला चालणार नाही। त्यामुळे ना दिव्या, या वेळेला आपल्याला काहीतरी ठोस आणि काहीतरी वेगळं करावं लागणार आहे। काय करता येईल? एक आयडिया आहे। काय? तुझ्याकडे बघून ना तू इतकी ठीक आहे, राहू दे, चल। ए तू थांब, मी जाणार आधी। माझी आयडिया आहे ना, आपल्याला एकत्र बघितलं तर काय? तर काय, शिवाला मी लहानपणापासून ओळखते। ती शिवा आहे, काय करेल काही सांगता येत नाही। शिवा काय करेल सांगता येत नाही, ही कीर्ती काय करू शकते ना हे शिवाला अजून माहित नाहीये। या गुरुजी, देवी आईला सांगा माझ्या मुलाचं आता सगळं छान पार पाड, कुठलंही विघ्न नको त्याच्या आयुष्यात। शिवानी, आज तुझी या शपथेपासून सुटका नाहीये। वंदे, लय चूक करतेस बघ तू हे सांगून तिला। हे जर आधी केलं असतं ना तर आजचा दिवस बघावा लागला नसता। अहो, आजचा दिवस खूप चांगला आहे। शिवा, ही घे, ही लग्नाची पत्रिका। लग्नाला सहकुटुंब या। पण फक्त लग्नात गोंधळ घालायला नका येऊ। वंदनाताई, हे बघा, जे झालं ते झालं, पण ज्या नात्याला काही पायाच नव्हता ते नातं कसं टिकून राहणार? आणि नात्याला आपण असं बांधून ठेवू शकत नाही ना। त्यामुळे ह्या पत्रिकेचा स्वीकार करा। ताई, पुन्हा एकदा विचार कर।
अहो, आपले संबंध किती चांगले आहेत हो. आणि शिवानी प्रयत्न करते ना. नाही, प्रयत्न करते ती, पण तिच्या आतली मूळ शिवा ती कशी जाणार? आणि खरं सांगू का, माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होताना मी नाही बघू शकत. माझ्या मनात सून कशी असावी ह्याची एक प्रतिमा होती. ती प्रतिमा प्रत्यक्षात कशी दिसते बघायचं तुम्हाला? ही अशी दिसते. ही आहे सून. हा आहे लक्ष्मीनारायणाचा जोडा. वागणं बोलणं सगळं देसाई कुटुंबाला शोभेल असं आहे. हाणामारीची तर शक्यताच नाही. आणि तुम्हालाही माहिती आहे की तुमची मुलगी हे नाही करू शकत. त्यामुळे हा विषय आपण इथेच थांबवूया. प्लीज तुम्ही पत्रिकेचा स्वीकार घ्या. जे माझ्या हक्काचं होतं ते तुला मिळालंय शिवा. पण शेवटी तू परत तिथेच आलीस, बस्तीतली शिवा. सीता, हे का केलंस तू? काय अहो, नाही म्हटलं तरी ते आपले नातेवाईकच आहेत. आशूची मैत्रीणही होतीच किती. आमंत्रण द्यायला नको? हे बघ, सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडत असताना आपल्या आनंदाचा दुसऱ्याला त्रास होणार नाही एवढं तरी बघशील की नाही तू? गुरुजी, तो दिवा द्या इथे. आज देवी आई समोर ह्या मुलीकडून मला शपथ हवी. आज काही झालं ना तरी शिवानी तुला शपथ घ्यावीच लागेल. हे जर आधी केलं असतं ना तर आज ही आशूच्या लग्नाची पत्रिका आपल्या हातात पडली नसती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.